रिसेंटली 12वीची बोर्ड एक्झाम ही आता कंप्लीट झाली आहे. ज्या मुलांचे वोकेशनल किंवा बायफोकल सब्जेक्ट आहेत त्या मुलांचे पेपर अजून बाकी आहेत. बट जे आपले मेन सब्जेक्ट आहेत जसे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, तर हे जे मेन सब्जेक्ट आहेत ह्याचे पेपर आता कंप्लीट झाले आहेत. बट आता पुढे काय, म्हणजे जर तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये किंवा फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर पुढे तुम्हाला काय करावं लागतं. मेनली 12वी नंतर तुम्हाला कोणती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते. तर हेच सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप रोडमॅप एक्सप्लेन करणार आहे जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसारख्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बट त्याआधी मला कॉमेंटमध्ये हे सांगा की तुमचे 12वीचे बोर्ड पेपर कसे गेलेत. इझी गेले, हार्ड गेले की मॉडरेट गेले, आणि किती एक्सपेक्टेड मार्क्स आणि पर्सेंटेज तुम्हाला 12वीमध्ये मिळू शकतात तर तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नाउ लेट्स स्टार्ट दी व्हिडिओ. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही 12वी नंतर कोणत्याही इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजमध्ये डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकता तर असं नाही आहे. जर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते ज्याचं नाव आहे MST-CET. तर ह्या एंट्रन्स एक्झामसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आय होप सगळ्यांनी तुम्ही ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केली असेल. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसांनी त्याचं एक ॲडमिट कार्ड रिलीज होतं. ॲडमिट कार्ड म्हणजे काय, जसं तुमचं 12वीचं हॉल तिकीट रिलीज झालं होतं त्याच प्रकारे MST-CETच्या एक्झामसाठी एक तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. या हॉल तिकीटवर सगळे तुमची इन्फॉर्मेशन असणार आहे. त्यामध्ये हे सुद्धा मेन्शन केलेलं असेल की नक्की कोणत्या तारखेला तुमची CETची एक्झाम असणार आहे, म्हणजे कोणत्या डेटला तुमची एक्झाम असेल आणि कोणती शिफ्ट असेल, मॉर्निंग शिफ्ट असेल की आफ्टरनून शिफ्ट असेल. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या ॲडमिट कार्डवरती प्रोव्हाइड केलेले असतील. मोस्टली मार्च एंडपर्यंत तुमचं हे ॲडमिट कार्ड तुमच्या हातामध्ये येऊन जाईल. सगळ्यात पहिले PCB ग्रुपचे ॲडमिट कार्ड येईल. म्हणजे जर तुम्ही नोटीस केलं असेल सगळ्यात पहिले PCB ग्रुपची MST-CETची एक्झाम आहे, आणि एकदा PCB ग्रुपची एक्झाम झाली त्याच्यानंतर PCM ग्रुपची एक्झाम ही स्टार्ट होते. सो त्यामुळे सगळ्यात पहिले PCB ग्रुपचं ॲडमिट कार्ड येईल आणि त्याच्यानंतर तुमचं PCM ग्रुपचं ॲडमिट कार्ड येईल. आता जेव्हा पण ॲडमिट कार्डच्या रिगार्डिंग काही पण अपडेट येईल तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यासाठी चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण आपला जॉईन करून ठेवा. तर टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता एक तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज झालं तर त्याच्या काही दिवसांनी तुमची MST-CETची एक्झाम ही कंडक्ट होते. ह्या एक्झामचे डेट्स हे ऑलरेडी अनाऊन्स झालेले आहेत. जर तुम्हाला माहिती नसेल की हे एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे तर PCM आणि PCB ग्रुपचे डेट्स हे मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ह्या डेट्सला तुमची MST-CETची एक्झाम ही कंडक्ट होणार आहे. आता एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला 12वी नंतर बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा बेस्ट फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CETच्या एक्झाममध्ये चांगले पर्सेंटाईल हे तुम्हाला स्कोर करावे लागतात, चांगले मार्क्स तुम्हाला स्कोर करावे लागतात. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच CETच्या प्रिपरेशनला लागा, कारण की खूप कमी दिवस राहिलेत. ह्या कमी दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रिपरेशन आता करायची आहे. जर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरनं तुम्ही हे स्टडी मटेरियल यूज करू शकता. ह्या व्हॉट्सॲप बॉटवरती तुम्हाला टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, परत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबत तुम्हाला PYQसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबत ह्याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज किती असणार आहे तर हे सुद्धा प्रोव्हाइड केलं आहे. परत जेव्हा पण काही CET सेलकडनं अपडेट येईल तर तेही तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलं जाईल. तर हे व्हॉट्सॲप बॉट जो आहे हा खूप युजफुल असणार आहे. सगळे तुम्हाला फ्रीमध्ये रिसोर्सेस ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. तर तुम्ही नक्की हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता एकदा तुमची CETची एक्झाम झाली तर त्याच्यानंतर तुमच्या CETचा रिझल्ट डिक्लेअर होतो. आता बऱ्याच मुलांना वाटतं की एक्झाम झाल्यानंतर लगेच तुम्हाला CETचा रिझल्ट मिळतो, तर तसं नाही आहे. एक्झाम झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला CETचा रिझल्ट हा तुम्हाला बघायला मिळतो. आता रिझल्ट पण दोन टाईपचे येतात. एका रिझल्टमध्ये तुम्हाला समजतं की नक्की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क समजतात. आणि दुसऱ्या रिझल्टमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल समजतात, नक्की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळालेत. आणि एकदा तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला तर इथपर्यंत कंप्लीट होते तुमची CETची एक्झामिनेशन प्रोसेस. म्हणजे इथपर्यंत तुमची सगळी एक्झामची प्रोसेस ही तुमची कंप्लीट झाली आहे. आता ह्याच्यानंतर मेन तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते, ज्याला आपण बोलतो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. शॉर्ट फॉर्ममध्ये बोलायला गेलं तर कॅपराउंड प्रोसेस. तर कॅपराउंडची प्रोसेस ही पूर्ण तुमची एक्झामिनेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सुरू होते. आता कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची करावी लागते. येस, कॅपराउंडसाठी तुम्हाला परत एक ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करावा लागतो. बट हा जो कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो हा खूप ॲडव्हान्स असतो. म्हणजे जर तुम्ही नोटीस केलं असेल की जेव्हा तुम्ही CETचं रजिस्ट्रेशन केलं होतं, म्हणजे आता जे तुम्ही फॉर्म फिलिंग कंप्लीट केलेली आहेत, तर ह्या फॉर्म फिलिंगच्या मध्ये फक्त तुम्ही आधार कार्डच अपलोड केलेत, बाकी कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले नाही आहेत. पण जेव्हा तुम्ही कॅपराउंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कराल तर कॅपराउंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस आधार कार्डसोबत इतर जे पण काही तुमचे डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल
तर कॅटेगरीला लागणारे जे पण काही डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅप्रॉनच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करावे लागतात. सो त्यामुळे आत्ता जे पण काही तुमचे डॉक्युमेंट आहेत हे तुम्ही रेडी करून ठेवा, कारण की कॅप्रॉनच्या वेळेस हे तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत. आता कोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत, जर तुम्हाला ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्या टॉपिकवर तुमच्याकडे व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. आता एकदा तुमची कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशनची स्टेप कंप्लीट करावी लागते. ह्या व्हेरिफिकेशनच्या स्टेपमध्ये जो पण तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे, जो पण तुम्ही कॅप्रॉनचा फॉर्म सबमिट केलेला आहे, त्यासोबत त्या फॉर्ममध्ये जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर हे सगळं तुमचं व्हेरीफाय केलं जातं. आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये छोटी जरी मिस्टेक तुम्हाला सापडली तर तुमचा जो फॉर्म आहे हा तुमचा रिजेक्ट केला जातो. ऑल्दो तुम्ही रिजेक्ट झाल्यानंतर जे पण काही तुमचे मिस्टेक्स आहेत हे तुम्ही करेक्शन करून तुमचा फॉर्म रिसबमिट करू शकता. बट स्टील काही मुलं अशी आहेत जे मिस्टेक करेक्ट नाही करू शकत, त्यामुळे त्यांचं जे पण काही ॲडमिशन आहे हे त्यांचं कॅन्सल होऊन जातं. सो असे काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, तुमचा फॉर्म कसा सबमिट करायचा आहे, पूर्ण तुमच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला गायडन्सचे व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला भरपूर काय स्पेशल गोष्टी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे माझ्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा. जे पण मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करतो आहे हे तुम्ही रेग्युलरली बघत जा, कारण की त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो जे तुमच्या सीडच्या एक्झामसाठी आणि तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी इम्पॉर्टंट असतात. सो त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एक तुमची व्हेरिफिकेशनची स्टेप कंप्लीट झाली तर त्याच्यानंतर तुमची एक मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्ट म्हणजे काय, ज्या पण मुलांनी कॅप्रॉनचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले आहे तर त्या मुलांचे एक रँक तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे तुम्हाला एक रँक्स प्रोव्हाइड करतात की तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं किती रँक गेलेला आहे, तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचा किती रँक आलेला आहे. तर अशी तुम्हाला ह्या मेरिट लिस्टमध्ये रँक्स प्रोव्हाइड केले जातात. आता मेरिट लिस्ट पण तुमचे दोन टाईपचे येतात, एक येते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि एक येते फायनल मेरिट लिस्ट. आता हे मेरिट लिस्ट दोन टाईपचे काय येतात तर ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. त्याचं तुम्ही आत्ता काही टेन्शन घेऊ नका. सध्या तुम्ही एकच लक्षात घ्या की तुमची एक मेरिट लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आता एकदा तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट करावी लागते. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये जी पण काही तुमची कॉलेजची लिस्ट आहे ही तुम्हाला अपलोड करावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मुंबईमधनं असाल तर मुंबईमधनं तुम्हाला कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजची लिस्ट मला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. बट कशी पण तुम्ही लिस्ट अपलोड करून चालत नाही. जेवढे पण तुम्हाला CET मार्क आहेत, जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाईल आहेत, त्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कोणत्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे हे सगळं तुम्हाला ॲनालाइज करून तुम्हाला ते कॉलेजची लिस्ट ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. कारण की जर तुम्ही ऑप्शन फॉर्म नीट बनवलात तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे तुम्हाला मिळत असतं. बट जर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कशी पण कॉलेजची लिस्ट अपलोड केलीत, काही पण तुम्ही मिस्टेक केलीत तर तुमच्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही होणार. म्हणजे मोस्टली मुलांचं असं होतं की ते कसं पण ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज लिस्ट अपलोड करतात, त्याच्यामुळे त्यांचं कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही. तर त्यामुळे नीट केअरफुली तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला बनवावा लागतो. टेन्शन घेऊ नका, त्यावेळेस मी तुम्हाला असणार आहे गाईड करण्यासाठी, सगळे मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे अजिबात काय टेन्शन घेऊ नका. आता एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला एक कॅप्रॉनचा रिझल्ट येतो, ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट. या सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला समजतं की जी पण तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट केली होती त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये जी पण काही तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, तर हे सगळं तुम्हाला सीट अलॉटमेंटमध्ये बघायला मिळतं. असे तुमचे 3 राऊंड्स होतात, म्हणजे 3 कॅपराऊंड्स होतात. म्हणजे तुम्हाला 3 चान्स दिले जातात. या 3 चान्समध्ये तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा चान्स असतो. आता हे 3 कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कसं करायचं असतं, कशी तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागते, तर हे सगळे मी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुम्ही ही सगळी प्रोसेस कंप्लीट केली, ह्याच्यानंतर तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन हे कंप्लीट होऊन जातं. ही सगळी प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावी लागते. आत्ता जरी तुम्हाला ही प्रोसेस खूप छोटी वाटत असेल, खूप सिंपल वाटत असेल, बट ॲक्च्युअलमध्ये ही प्रोसेस खूप मोठी असते, खूप कॉम्प्लिकेटेड असते. भरपूर मुलं ह्या प्रोसेसमध्ये मिस्टेक करतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांना ड्रॉप घ्यावा लागतो. सो त्यामुळे ती मिस्टेक्स तुम्ही नका करू. आता जे पण काही तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असणार आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, कारण की आत्ता तुमच्याकडे खूप कमी टाईम आहे. जर तुम्ही बघत असाल कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर कॅटेगरीचे जे पण काही डॉक्युमेंट्स आहेत हे अप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे यायला खूप वेळ लागतो. तर त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही डॉक्युमेंट्सला अप्लाय केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून घ्या. प्लस त्यासोबत जर तुम्ही CETची प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी जर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. त्या व्हॉट्सअप बॉटची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण काही मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता.
इन्स्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा, त्याच्यावर पण मी तुम्हाला डेली अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. सो गाइस दॅट्स इट फॉर स्टुडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.